निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय। त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो। याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे। अतिशय मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय। त्यामुळे जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेले जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की PM किसानचे जे पैसे आहेत हे कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत, जे नमोचे जे पैसे आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत आणि माजी मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे यांनी या योजनांबद्दल काय निर्णय घेतलेले आहेत, काय वक्तव्य केले आहेत, हे सर्व गोष्टींचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माजी मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की जे आमची त्रिसरकार आहे ते सर्व काही महायुती जी आहे हे आम्ही सर्व योजना ज्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना, ज्या महिलांना, ज्या आमच्या लाडक्या भावांना आम्ही आश्वासन दिले होते ते आम्ही सर्व आश्वासन खरे करू। ज्या आम्ही वादे केले होते ते सर्व वादे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तरीसुद्धा काही वेळ लागणार आहे। आता बजेट साजरा होणारच आहे फेब्रुवारीच्या नंतर, कारण की 31 मार्च जवळ येत आहे। तेव्हा सरकार मोठमोठे निर्णय घेणार आहे आणि त्याच निर्णयामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा मग PM किसानचे हप्तेमध्ये वाढ असो किंवा मग काही वेगवेगळे निर्णय देखील असो, हे सर्व निर्णय तेव्हाच जे राज्यामध्ये आहेत हे लागू होणार आहेत। कारण की केंद्राचे आणि राज्याचे पैसे हे सारखेच येत असतात नमूचे, आपल्याला माहीत आहे। आणि या पैशांची जी तारीख आहे ही 100% येऊ शकते की फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला, म्हणजेच 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीच्या मधात शक्यतोवर आपल्याला या दोन्ही योजनांचे पैसे हे मिळू शकतात। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता की काही वेळा काय होईल आहे, जी वेबसाईट आहे त्याच्यावर एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे। सर्वात खाली जर का जाऊन बघितलं तर फोल्डर नावाचं, जर का तुम्ही तिथं जाऊन जर का क्लिक केलं तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता। तर कृपया तिथं जाऊ नये आणि तिथं जर का गेले त्याच्यावर क्लिक करून तिथं आधार कार्ड किंवा OTP असं काहीही सबमिट करू नका। कारण की जर का तुम्ही एकदा या योजनेतून बाहेर पडले तर पुन्हा तुम्हाला या योजनेमध्ये लॉग इन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील। आणि मला माहीत आहे की शेतकऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर देखील खूप तकलीफ होते, कारण की त्यांच्यावर तशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी थोड्या जड जातात करण्यासाठी। तर तुम्हाला नम्रपूर्ण विनंती आहे की त्यापासून तुम्ही सावध राहा। याच्यासाठी हा मेन व्हिडिओ मी आजचा बनवलेला होता की जेणेकरून आपले जे शेतकरी बांधव आहेत, खूप सारे शेतकरी बांधव यातून वगळले जातात आणि वगळल्यानंतर मग त्यांनासुद्धा माहीत पडत नाही की त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार का नाही येणार। आणि पैसे वाटप झाले की मग सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात आणि त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येत नाही ज्यांनी त्यातून लॉग आऊट केलेलं होतं। आणि मग ते चावऱ्या बावऱ्यासारखे इकडे तिकडे पाहतात आणि कंप्लेंट करतात की आम्हाला आतापर्यंत पैसे आले नाही। तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही काहीही त्या वेबसाईटवर जाऊन फोल्डर नावाचं जे ऑप्शन येलं आहे त्यामध्ये क्लिक करून तिथून बाहेर वगळण्याचा प्रयत्न देखील करू नका। अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।